प्रभाग क्रमांक 8च्या वतीनं येणारे इलेक्शन झाल्यानंतर ना प्रामुख्याने जे काम करणार, जे अवेळी पाणी येतं, काही ठिकाणी डिस्ट्रीब्युशन लाईन आहे तर काही ठिकाणी टाक्या नाहीत, काही ठिकाणी टाके तर काही ठिकाणी डिस्ट्रीब्युशन लाईनी नाहीत. ह्याच्यापूर्वीचं जे सरकार होतं महापालिकेत, त्यांनी आपल्या स्वार्थानुसार कुठं लाईनी टाकल्यात, जिथं टाक्या नाहीत, जिथं टाक्या आहेत तिथं लाईनी नाहीत, असा विसंगती कारभार केला होता. माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 900 कोटी रुपयाचं बजेट डिस्ट्रीब्युशन लाईनी आणि टाकीसाठी आता सध्याला वितरित केलेलं आहे. त्याची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येणाऱ्या या महापालिकेनंतरनं हे जर काम पार पाडलं तर ज्या त्या भागातल्या टाकीवरनं पाणी ज्या त्या परिसराला सप्लाय होईल. जे एका टाकीवरती भर आहे ती टाकी भरायचं, दुसऱ्या पेटेत पाणी सोडायचं, त्यामुळं प्रत्येक पेटेला पाण्याला उशीर होतं. एखादी जरी लाईन विस्कळीत झाली तर अख्ख्या 4-5 पेटेचं पाणी विस्कळीत होतं. हे न होता ह्या जर येणाऱ्या 6 महिन्यात डिस्ट्रीब्युशन लाईनी जर टाक्या पूर्ण झाल्या तर या शहराला अगदी वेळेवरती पाणी पुरवठा होईल याची मी हमी देतो. आणि आपल्या भागाचे आमदार विजयकुमार देशमुख ह्या गोष्टीचे सातत्याने प्रयत्नच आहे आणि ते काम बऱ्यापैकी जुळवत आणले. येणाऱ्या या 8 ते 15 दिवसात महापालिका झालेल्या टेंडर होऊन कामाला सुरुवात होईल अशी मी हमी देतो. भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 8च्या आम्ही होमटोम आज तिसरे दिवस आमचं होमटोमचं आहे. अत्यंत चांगल्या प्रतिसादानं आम्हाला या ठिकाणी नागरिकाचा प्रतिसाद लाभत आहे. तर मी स्वतः कार्यकर्ता आहे, अनेक वर्षापासून कार्यकर्ता असल्यामुळं मला हा नेता नाही आहे. तर उमेदवारी कसं लोकांना मतदान मागायला जाताना पाठीमागं राहायची सवय, कारण नेत्याला पुढं करायची सवय ही आताही आम्हाला तशाच पद्धतीने आम्हाला करत आलेलो. कारण नेत्याला पुढं आम्ही कार्यकर्ते मागं, तर आम्हाला वाटतच नाही की आम्ही उमेदवारी घेतलो आणि लोकांना मतं मागायला पुढवून जायचं आहे. त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी प्रतिसाद बघितला. आदरणीय आमदार विजयकुमार देशमुख मला त्यांच्या माध्यमातून अनेक असं लोकांचा लोकोपयोगी काम या ठिकाणी लोकांना सहायता या ठिकाणी झालेला आहे. तर लोकांच्या अनेक गरजा या ठिकाणी पूर्ण होईल. तर त्यांच्या स्वतःच्याही काही हॉस्पिटल असू दे, काही स्वतःच्या घरातल्या गरजा असू दे, हे आदरणीय देशमुख मालकांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं. आणि आदरणीय अमरजी कोदाले या ठिकाणी आता 10 वर्ष झालं नगरसेवक आहेत. तर 17पासून तर जवळपास बघा 22पर्यंत हा निवडणुका हा नगरसेवकांच्या हातात होता. त्यानंतर प्रशासकीय तो माध्यम लागला, त्या माध्यमातून कामं आदरणीय अमर कोदालेजींनी या ठिकाणी अत्यंत काळजीनं कामं केली आहेत. तर फक्त काम करावं असं या ठिकाणी रोड बनवावं, ड्रेनेज बनवावं, या ठिकाणी कचरा उचलावा असं न करता अनेक या ठिकाणी काम करताना सगळ्यांच्या गरजा ओळखून, सगळ्यांचं हे ओळखून ते काम या ठिकाणी केलेलं. तर लोकांचा एवढा प्रतिसाद ते अमरजी कोदाले यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला त्यांचा फायदा या आम्ही तिन्ही उमेदवाराला होत आहे. तर आगामी या ठिकाणी अनेक समस्या आमच्या नजरेकडून जात असताना, आम्ही लोकांच्या गाठीभेटी होत असताना लोकांनी अशा अत्यंत ह्याच्यानं अमरजी कोदाले यांना आम्ही मतदान करू, आम्ही इथं यायची तुमची गरज नाही आहे, आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन आम्ही मतदान करू, तुम्ही काळजी करू नका, तुमचं एकदम 100% या ठिकाणी काम आहे. आणि कोणाचाही तक्रार या ठिकाणी जास्तीत लोकांचं नाही. तर जे 10% लोकांचं तक्रारी आहेत ते 10% लोकांची तक्रारी ह्या पाणी कम दाबाचा येतो, तर कचरा या ठिकाणी त्याचा उचललं जात नाही. आणि पाण्याचं झालं, कचऱ्याचं झालं, लाईट दिवाबत्तीचं झालं, लाईटची कामंसुद्धा भरपूर ठिकाणी झाली आहेत. तर एक प्रकर्षाने मला असं जाणवलं की या प्रभागात आपल्या प्रभाग क्रमांक 8मध्ये अत्यंत हा गावठाण भाग असल्यामुळं दाटीवाटीचे घरं या ठिकाणी भरपूर आहेत. त्यामुळं हे लाईटचे कनेक्शन जे दाटीवाटीने मोठे मोठे जाळी झाले आहेत त्याला अंडरग्राऊंड करणं खूप गरजेचं आहे. कारण हा परिसर पूर्ण गावठाण आहे. तर लोकांचं या ठिकाणी ती प्रकर्षानं त्यांची मागणी या ठिकाणी आहे. तर कचऱ्याचं नियोजन हे महानगरपालिकेला प्रशासक असल्यामुळं तो व्यवस्थितपणे व्यवस्थापन त्याचं होत असल्यामुळं महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जे पदाधिकारी या ठिकाणी नेमले जातील, नगरसेवक होतील, तर आमचा या ठिकाणी हा मानस आहे. तर सर्वात प्रथम हा कचरा स्वच्छ सोलापूर या ठिकाणी करण्याचा आमचा मानस या ठिकाणी मी बोलून दाखवतो. हा 100% पूर्ण स्वच्छ या ठिकाणी आम्ही प्रभाग क्रमांक 8मध्ये जातीनं त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याचं व्यवस्थापन करू. आणि पाण्याचं कम दाबाचा जो पट्टा आहे त्याच्यासाठी काय करता येईल व काय त्या अनुभवी लोकांचा मी सल्ला घेऊन त्या ठिकाणी नियोजन केलं जाईल. आणि पाण्याची 100% आम्ही या ठिकाणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध या ठिकाणी आहोत. आणि विजेचं जे आपण आता बघायला लागलो तर त्या काही ठिकाणी लाईटची समस्या म्हणजे छोट्या लाईटी त्या ठिकाणी लावल्या आहेत. तर उजेड या ठिकाणी सोलापुरात
थोडा गावठाण भाग असल्यामुळे लोकांना सगळ्यांना आकर्षण आहे. काही भागात मोठे लाईट आहेत, काही भागात लहान आहेत, तर गलीबोळात सगळ्या ठिकाणी एक समतोल साधून आम्ही लाईटचं व्यवस्थित तयार करू. आणि हा सोलापुरातील गावठाण भाग तो मल्लिकार्जुन मंदिर ते जवळपास माणिक चौकपर्यंत व्यापारी पेठ आहे. तर मधला मारुती असेल, टिळक चौक परिसर असेल किंवा मल्लिकार्जुन मंदिर असेल, बाळवेसा परिसर असेल, हा व्यापारी पेठ असल्यामुळे या ठिकाणी सुरक्षे कारणास्तव या ठिकाणी कॅमेऱ्याची CCTV कॅमेऱ्याची अत्यंत आवश्यकता या ठिकाणी जाणवू लागली. तर तीही पूर्तता महानगरपालिकेच्या वतीनं किंवा लोकसभागातून काय करता येईल का, या माध्यमातून मी त्या संबंधित विचारत आहे किंवा मी नगरसेवक झाल्यानंतर ही बाब मी प्रकर्षाने पूर्ण करण्याचा मानस मी या ठिकाणी बोलून दाखवतो. सोलापूर तर सुशोभीकरण झालेलेच आहे. स्मार्ट सिटीमध्ये रोड आहेत, या ठिकाणी महापुरुषांचा मोठमोठे पुतळे चौक आहेत, त्या संदर्भात सुद्धा काही करता येईल का, तर या संदर्भात आम्ही विचार दिन ते करू. आणि आम्ही सगळे उच्च शिक्षित आहोत या ठिकाणी. बाकीचे 2 आमचे भगिनी नगरसेवक जे होतील तेही जागृत आहेत असं मला प्रकर्षानं वाटतं. त्यांनाही समस्याचं जाण कळतं आणि अशा पद्धतीनं आम्ही सोलापूरच्या भवितव्यासाठी किंवा या प्रभाग क्रमांक 8च्या भवितव्यासाठी कटिबद्ध असू, नियोजन परिपूर्ण करू. लोकांनी आमच्या आव्हानाला या ठिकाणी साथ द्यावं व आमच्या भावनेला, आमच्या या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद द्यावा आणि यावेळी एक वेळ आम्हाला संधी द्यावं. त्या संधीचं सोनं निश्चित करू ही आम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना कळवतो. मतदान 15 तारखेला आहे. त्याच्या आदल्या दिवशी मकर संक्रांत हा सण येतो. तर प्रामुख्याने लिंगायत समाजातील अनेक लोक व सोलापुरातील ग्रामदेवत असल्यामुळे अनेक लोक त्या यात्रेत सहभागी होतात. रात्री होमचा जवळपास 11, 11:30 नंतर लोकांचा गड्ड्यावर जाण्याचा वगैरे मानस असतो. लोक गड्ड्यावर करतात फॅमिली घेऊन. तर त्यांचा 2पर्यंत 12पर्यंत संपतो सगळा. पण 2पर्यंत लोकांचं हे होत नाही. सकाळी दुसऱ्या दिवशी 7:30 ते 5:30पर्यंत हा मतदानाचा दिवस आहे. तर त्यामुळं हा कुठं त्रुटी भरून येणं गरजेचं आहे. त्यामुळे लोकांनी जागृत होऊन मतदान करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ही मी लोकांना कळकळीचं आवाहन करतो. धन्यवाद. सहकार करावं आणि 15 तारखेला सगळ्या 4 पॅनलला क्रमांक 8 उभारलेला आहे. तुम्ही सगळेजण 15 तारखेला बाहेर येऊन मतदान करा. तुम्ही मतदान करा, आम्ही काम करत